कोई तो रोके कोई तो टोके, अब खाओगे धोखे करने में जी जी। कोई तो रोके कोई तो टोके, अब खाओगे धोखे करने में जी जी। तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। बीटमा व्हिडिओ दिला तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे। जिथे आपली 5वी बीट चेंज होते तिथे यायचं असं, ठीक आहे। तर इथे आपली 5वी बीट इथून चेंज होत आहे। तर सिम्पली इथे आल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली 6वी बीट आपली इथे चेंज होते इथे यायचं आपल्या असं, ठीक आहे। आणि ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे ह्या व्हिडिओचे 3 भाग करून घ्यायचे। 3 भाग झाल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा व्हिडिओ द्यायचं आहे। खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सिम्पली आपण हा जो फोटो असेल घरचा तो तुम्हाला मटेरियलमध्ये दिला इथून तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ह्या कोपऱ्यात आणून ठेवायचा अशा बाय थोडा लहान करा अशा बाय, ठीक आहे। ओके इथपर्यंत बस आहे आपल्याला। त्याच्यानंतर सिम्पली ह्याच लेअर आहे आपली ती पहिली ही म्हणजे लेअर आहे व्हिडिओचा भाग आहे तिथपर्यंत आणून ठेवायची अशा बाय, ठीक आहे। त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली रिमूव्ह इमेजेस ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे, इथून बॅक करायचे आणि ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे एक ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मिररवरती एकदा टाईप करायचं आहे आणि इथून सिम्पली बॅक करायचे आणि हा फोटो इथून परफेक्ट इथून सेट करा अशा, ठीक आहे। इथून हा फोटो सेट झालेला आहे आपला। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आहे ते पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तिथे आपण हा जो फोटो असेल इथून ॲड करून घेऊया। तर सिम्पली इथून इथे आपला फोटो आहे इथून सिलेक्ट करू अशा प्रकारे आणि इथून ॲड करूया। ह्या फोटोची लेंथसुद्धा पहिले जे 4 बीट आहे तिथपर्यंत न्यायची, म्हणजे जी आपली 5वी बीट जिथून येते त्याच्या मागे, ठीक आहे। त्याच्यानंतर हा पण फोटो आपल्या इथे खाली आणायचा अशा बाय, ठीक आहे। इथपर्यंत आणून ठेवूया। थोडा लहान मोठा इथून तुम्ही बघू शकता तुमच्या फोटोनुसार। त्याच्यानंतर पुन्हा रिमूव्ह इमेजेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा आपला फोटो जो आहे तो इथून घरचा मोठा झाला थोडा इथून लहान करूया अशा बाय, ठीक आहे। ओके इथून अशा इथून तुम्हाला दोन्ही फोटो सेम बसवायचे नीट का, ठीक आहे। तर इथं आपण बसूया अशा बाय, ठीक आहे। ओके तर हे दोन्ही इथून परफेक्ट फोटो झालेले आहेत ॲड। आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे फोटो इथून ॲड झाल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे आणि तुम्हाला ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आपण हे तुम्हाला 4 PNG दिले आहेत तर सिम्पली तिथलं जे एक असेल इथून ॲड करायचं आहे पहिलं PNG आणि ह्या PNGची लेंथ जी असेल ती पहिली बीट आहे आपली तिथपर्यंतच ठेवायची। इथपर्यंत येते पहिली बीट, इथपर्यंत ठेवून अशा कमी करूया लेंथ आणि ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून फेड इनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे पुन्हा आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ह्याच्या पुढची बीट आपल्याला इथून म्हणजे PNG इथून ॲड करायचं आहे जिथलं आपलं दुसरं PNG इथून म्हणजे दुसरी बीट चालू होते तिथे, ठीक आहे। इथून चालू होते आपली इथून दुसरी बीट इथे संपते, ठीक आहे। इथून कमी करूया आणि याशिवाय इथून ह्याच्या पुढं आणून ठेवूया अशा प्रकारे। पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून फेड इनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करूया। पुन्हा हेच आपल्याला काय करायचं आहे, तिसरी जी बीट आहे तिथे यायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तिसरं PNG तुम्हाला ॲड करायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे ह्या PNG तुम्हाला नीट काय इथून ॲड करायचं, ठीक आहे। मी तुम्हाला नंबर पण दिल म्हणजे 1 2 3 PNG, ठीक आहे। 1 2 3 असे 4 असतील। तिसरं PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ आपली इथपर्यंत येते, ठीक आहे। अशा प्रकारे ओके तर इथून लेंथ कमी करूया। पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून फेड इनचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करूया। पुन्हा चौथं PNG इथून ॲड करूया, ठीक आहे। अशा प्रकारे इथून हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ आपली जेवढी चौथी बीट आहे तेवढीच ठेवायची। पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करू इथून फेड इनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हा जो आपला बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून
हे जे आपण बॅकग्राऊंड दिलं आहे ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे आणि झूम करून द्यायचं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, तर अशा इथून होऊन जाईल. आता इथून मला काय करायचं आहे, PNG असतील त्या सिम्पली डोक्याच्या वर आणून अशा ठेवायच्या, ठीक आहे. इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या PNG, इथून हे इथपर्यंत आणून ठेवा म्हणजे परफेक्ट वाटेल, ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे तुम्हाला नीटनेटक्या ह्या PNGच्या लेंथ ठेवायच्या, परत नीटनेटकं डोक्यावर पण आणून ठेवायचं अशा, ठीक आहे. ओके, हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली ही जी 5वी बीड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सिम्पली आपण हे एक PNG देईल म्हणजे फोटो असेल, ठीक आहे, स्क्रीनशॉट आहे हा, तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. इथून हा स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर त्याच्या पुढच्या बीटला सिम्पली एक फोटो इथून ॲड करायचा आहे, तुमचा असेल तो, कोणता पण असेल चालेल, ठीक आहे. तर इथून आपण हा फोटो इथून ॲड करू आणि 2 बटन इथून सेट करा. ओके, अशा प्रकारे इथून हा फोटो परफेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोच्या इथे यायचं आहे. पुन्हा इथे आल्यानंतर ओव्हरलेच ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण हे जे तुम्हाला PNG देईल म्हणजे फोटो असेल हे, ठीक आहे, इंस्टाग्राम युजरचा, इथून ॲड करायचं. ह्याची लेंथवरती न्यायच्या अशा थोडं झूम करा, ठीक आहे, इथपर्यंत बस आहे. आणि तुम्हाला खाली ना मास्कचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे, ही लेंथ खाली आणायची थोडी, ठीक आहे. अशा प्रकारे इथून हे थोडं वाढवू शकता तुम्ही, ॲडजस्ट करायचं प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये सांगतो, ठीक आहे. एअरो ॲडजस्ट करा आणि येल्लो लाईन आहे त्याशिवाय इथून बास आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा आणि हे जे आपण ॲड करा स्क्रीनशॉट तो सिम्पली जेवढा आपला हा फोटो आहे ना शेवटचा तेवढीच ठेवायचा आहे, ठीक आहे. इथून हे झाल्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून मध्ये हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा, ठीक आहे. हा इफेक्ट नवीन आहे, तुम्हाला मिळून जाईल CapCutमध्ये, ठीक आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करा अशा, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली इथे यायचं म्हणजे हे पहिली जो आपला फोटो संपतो ना, फोटो येते तिथे यायचं आहे आणि ओव्हरलेच ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपण तुम्हाला हा जो ओव्हरले दिला लाईटचा इथून ॲड करायचा आहे, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इथं मला सिम्पली स्पीडवरती क्लिक करून इथं नॉर्मलवरती क्लिक करून 2x न्यायचं आहे आणि इथून तुम्हाला सिम्पली हे जे असेल ते नीट इथून ॲड करायचं अशा, ठीक आहे. ओके, इथून हे बसतं नीट का. त्याच्यानंतर झूम करूया हा व्हिडिओ अशा, ठीक आहे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर हा जो ऑप्शन आहे खालचा त्यावरती क्लिक करायचं आहे. फिल्टरचं इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हा जो इफेक्ट असेल इथून ॲड होऊन जाईल अशा, ठीक आहे. ओके, तर हे जे आपलं बॅकग्राऊंड आहे इथून थोडं झूम करूया म्हणजे परफेक्ट राहतो. ओके, तर इथून बघू शकाल की हे सर्व आपलं झालेलं आहे. इथून हे झाल्यानंतर आपला जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर आज आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.